नमस्कार मंडळी. सँडविच म्हणलं की डोळ्यासमोर ब्रेडच येतो. पण आज आपण ब्रेडशिवाय तितकंच चविष्ट आणि त्यापेक्षा हेल्दी सँडविच बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत इडलीच्या पिठापासून तयार होणारं एक भन्नाट सँडविच. चला तर मग सुरुवात करूया सँडविचसाठी लागणाऱ्या सारणापासून. त्यासाठी मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतलेत. पटकन त्याच्या साली काढून घेऊया आणि त्यानंतर अशा प्रकारे बारीक चिरून घेऊया. आता गॅसवर कढई ठेवा. कढई थोडी गरम झाली की त्यात थोडंसं तेल घाला. यानंतर तेलात घालतोय थोडीशी मोहरी, जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि आता यात घालतोय हातावर बारीक केलेले धने. हातावरच हे थोडेसे चुरून घेतलेत, म्हणजे याचे 2 तुकडे होतात. यामुळे भाजीला छान चव येते. आता यात घालणार आहोत बारीक केलेलं आलं लसूण. आलं लसूण चांगलं भाजून घेऊया. हे व्यवस्थित भाजलं की आता यात घालणार आहोत पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि यात आता घालणार आहोत बारीक चिरलेला बटाटा. सगळं छान मिक्स करून घेऊया. घरात इडलीचं पीठ उरलं तर त्याचा असा भन्नाट उपयोग नक्की करून बघा. आता यात घालतोय चवीनुसार मीठ. तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा. आता यात घालतोय धने जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला. चाट मसाल्यामुळे भाजी अजूनच चटपटीत होते. हे सगळं घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर सगळ्यात शेवटी घालतोय थोडीशी साखर. साखर घातल्यानंतर एक 2-3 मिनटं छान भाजून घेऊया, म्हणजे घातलेले सगळे मसाले, साखर आणि मीठ भाजीत व्यवस्थित विरघळेल. आपली चविष्ट बटाट्याची भाजी म्हणजेच सँडविचचं सारण तयार झालं आहे. आता सँडविच मेकरमध्ये थोडंसं तूप घालूया आणि हलकंसं गरम करूया. तूप थोडंसं विरघळलं की सर्वात आधी यावर इडलीचं पीठ घालूया. इडलीच्या पिठाचा एक थर पसरून घेऊया. हे पीठ व्यवस्थित पसरून घेतलं की त्यावर त्याचं सारण म्हणजेच मगाशी केलेली बटाट्याची भाजी घालूया. ही भाजी या पिठावर एकसारखी पसरून घेऊया. अगदी या पिठाच्या काठापर्यंत ही भाजी घालायची आहे. भाजी व्यवस्थित पसरून झाली की त्यावरून परत एकदा इडलीचं पीठ घालायचं. इडलीचं पीठ हे नैसर्गिकरित्या फर्मेंट झालेलं असल्यामुळे ते पचायला हलकं असतं. त्यामुळे हा नाश्ता फक्त चविष्टच नाही तर पोटासाठीही हलका आणि पौष्टिक ठरतो. आता सँडविच मेकर बंद करूया आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. काही मिनिटातच तयार होईल बाहेरून हलकं कुरकुरीत आणि आतून मऊ स्पॉन्जी गरमागरम सँडविच. सँडविच दोन्ही बाजूंनी छान भाजलं असेल. आता गॅस बंद करूया आणि सँडविच मेकर उघडताच किती छान आणि हे बघताच खावंसं वाटणारं गरमागरम सँडविच तयार आहे. सँडविच थोडंसं थंड झालं की हे 2 भागात कट करून घेऊया. सँडविच कापल्यावर आतली मसालेदार बटाट्याची भाजी आणि बाहेरचा हलका कुरकुरीत थर टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत याची चव अजूनच छान लागते. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी बनवणं नाही तर रोजच्या साध्या पदार्थांना नव्या कल्पनेने खास बनवण्याची कला आहे. आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नव्या चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.